हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं डेरिव्हेटिव्ह ह्या चॅप्टरची सुरुवात. त्यामध्ये आपण त्याचा कन्सेप्ट पाहिलेला होता, त्याचबरोबर त्याची डेफिनेशन पाहिलेली होती आणि नंतर मी तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन्स जे आहेत त्याचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले दिलेले होते. मी पुन्हा ते रिवाईज करते आणि त्यानंतर पुढील पार्ट आपण काय बघणार आहोत ते बघूया. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह जे ऑपरेटर आहे ते आपण लिहितो डी बाय डी एक्स, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स हे त्याचं ऑपरेटर असणार आहे. जसं आपण ट्रायंगल ए बी सी लिहिताना ट्रायंगल काढतो त्याच पद्धतीनं हेही त्याचं डेरिव्हेटिव्हचं ऑपरेटर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच डी बाय डी एक्स. जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय असेल व्हेरिएबल तर आपण लिहिणार आहोत डी बाय डी वाय. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड असेल तर आपण लिहिणार आहोत डी बाय डी झेड आहे. इन जनरल आपण डी बाय डी एक्सच लिहिणार आहोत. त्यामुळे इथं डेरिव्हेटिव्ह हे जे ऑपरेटर असणार आहे ते डी बाय डी एक्स लिहिणार आहे आणि पुढे जे असणार आहे ते त्याचं फंक्शन असणार आहे. आता स्टँडर्ड फंक्शन्सचे आपण काय करणार आहे, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहणार आहोत. ते फर्स्ट आहे बघा, जर ते दिलेलं फंक्शन हे कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते, 0 असते. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. आता मी डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कॉन्स्टंट म्हणते याचा अर्थ ते डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे, हे लक्षात ठेवा. इन जनरल आहे ते, आणि ते लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहे, डी बाय डी एक्स असणार आहे. मी आता इथून पुढे फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणते, फक्त लक्षात ठेवायचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी बाय डी एक्स असणार आहे. इन जनरल डी बाय डी एक्स ऑफ, आणि फंक्शन ऑफ ते काय असणार आहे, एक्सचं असणार आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर फंक्शन ऑफ वाय असेल तर डी बाय डी वाय, फंक्शन ऑफ झेड असेल तर डी बाय डी झेड असणार आहे. सेकंड फॉर्म्युला आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स. के हा जर कॉन्स्टंट असेल आणि त्या कॉन्स्टंटला जर डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केला असेल तर रूल काय म्हणतो, ते कॉन्स्टंट तुम्ही डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहा आणि नंतर तुम्ही त्या फंक्शनचं काय घ्या, डेरिव्हेटिव्ह घ्या. थर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. हे फॉर्म्युले तुम्ही पाठच करायचे आहेत. हे फॉर्म्युले पाठ असतील तरच तुम्हाला पुढील एक्झाम्पल्स काय होणार आहेत, सॉल्व्ह होणार आहेत आणि पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजणार आहे. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जर पाठ नसतील तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर समजणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मी फॉर्म्युले रिवाईज करते, लक्षात कसे ठेवायचे ते सांगते. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय असते, -1/x², आणि ते सोपे फॉर्म्युले आहेत, त्यामुळे तुम्ही ते फॉर्म्युले पाठ करून ठेवाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते 1/x. त्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, वेअर ए हा जो असतो तो कॉन्स्टंट असतो, म्हणजे 5 रेस टू एक्स, 3 रेस टू एक्स असं जर असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह असते ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स असेल तर त्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे 5 रेस टू एक्स इंटू लॉग ए. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस आपण डी बाय डी एक्स लिहितो ऑफ फंक्शन वाय किंवा फंक्शन काय असेल ते एक्स, तर तिथं तुम्हाला न्युमरेटरला जो डी वाय बाय डी एक्स लिहितो त्यामध्ये वाय हा जो आहे तो काय असतोय, तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल असतोय आणि खालचा जो एक्स असतोय तो इंडिपेंडंट व्हेरिएबल. न्युमरेटरचा डिपेंडंट व्हेरिएबल, डिनॉमिनेटरचा इंडिपेंडंट व्हेरिएबल. जर न्युमरेटरचा डिपेंडंट आणि डिनॉमिनेटरचा इंडिपेंडंट व्हेरिएबल हे जर सेम असतील तर त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असते, 1. आता इथं मी डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हटलंय, त्याऐवजी जर डी बाय डी वाय ऑफ वाय असेल तरीसुद्धा काय असणार, 1. डी बाय डी झेड ऑफ झेड असेल तरीसुद्धा काय असणार आहे, 1. म्हणजे डी झेड बाय डी झेड, डी वाय बाय डी वाय, डी एक्स बाय डी एक्स, हे काय असते, त्याचा आन्सर काय असते, 1 असते. नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 1 काय, एक्स रेस टू एन काय असतो, एन इंटू एक्स रेस टू n-1. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5 काय लिहिणार, 5 इंटू एक्स रेस टू 5-1. फॉर्म्युले पाठच करावे लागणार आहेत आणि ते करावेच लागणार, केलेच पाहिजेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते 1/2 रूट एक्स. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स काय लिहिणार, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते ई रेस टू एक्स. वरती आपला फॉर्म्युला गेला आहे बघा, ए रेस टू एक्स. ए जर असेल तर लिहिणार आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, आणि जर ई रेस टू एक्स असेल तर ई रेस टू एक्स. ह्या फॉर्म्युलानुसार जो आन्सर येणार आहे लॉग इंटू लॉग ई, परंतु लॉग ई काय असतो, 1 असतोय, म्हणून ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्स असतं. नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा, आता इथून पुढे मी तुम्हाला सांगितलेत
ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे आहेत ते तुम्ही काय करा, ओळीनं लिहून काढा. साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्स. हे ओळीनं काढल्यानंतर पहिलं साईनसाठी तर पॉझिटिव्ह साईन द्या, नंतर मायनस साईन द्या, प्लस मायनस प्लस मायनस असं लिहा. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस लिहा. आता पहिले साईन आणि कॉससाठी जे फॉर्म्युले आहेत ते फक्त सिम्पल ट्रिग्नोमेट्रिक रेशो यूज केला आहे. साईनसाठी कॉस आणि कॉससाठी साईन. फक्त कॉस जो येणार आहे तो प्लस कॉस एक्स असेल आणि साईन जो येणार आहे तो मायनस साईन एक्स असेल. पहिला जे आहे ते सिम्पल ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये त्याचा आन्सर असेल. त्यानंतर जे तुमचं टॅन आणि कॉट असेल ते स्क्वेअरमध्ये असेल आन्सर. फक्त हे लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. जर स्क्वेअरमध्ये असेल तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह हे काय असते, सेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. टॅनसाठी सेक स्क्वेअर आणि कॉटसाठी कोसेक स्क्वेअर. फक्त टॅनसाठी जो सेक स्क्वेअर असेल तो पॉझिटिव्ह येईल आणि कॉट एक्ससाठी जो कोसेक स्क्वेअर असेल तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. त्यानंतर आहे बघा सेक एक्स आणि कोसेक एक्स. आता सेक एक्स आणि कोसेक एक्स हे प्रोडक्टमध्ये त्यांचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. पहिलं आहे ते सिम्पल आहे, दुसरं आहे ते स्क्वेअरमध्ये आणि तिसरं जे आहे ते काय आहे तुमचं प्रोडक्टमध्ये आहे. प्रोडक्टमध्ये काय आहे, सेक एक्ससाठी प्लस असेल, कोसेकसाठी मायनस असेल. प्लस जिथं असेल तिथं सेक एक्ससाठी काय लिहिणार आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स लिहिणार आहे आणि कोसेक्ससाठी काय लिहिणार आहे, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा सेक एक्सला मल्टिप्लाय केलं आहे टॅन एक्सनी आणि कोसेकला मल्टिप्लाय केलं आहे कशाने, कॉट एक्सने. सेक एक्ससाठी पॉझिटिव्ह येईल, कोसेकसाठी मायनस येईल. लक्षात राहतील फॉर्म्युले बघा. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस साईन द्याल आणि साईन कॉससाठी फक्त सिम्पल लिहिणार आहे, साईनसाठी कॉस आणि कॉससाठी साईन. टॅन आणि कॉटसाठी स्क्वेअरमध्ये लिहिणार आहे, टॅनसाठी सेक स्क्वेअर आणि कॉटसाठी कोसेक स्क्वेअर. ही प्लस असेल हे नेगेटिव्ह असेल. आणि सेक आणि कोसेकसाठी प्रोडक्टमध्ये आन्सर लिहिणार आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आहे. त्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत त्याचे आपण काय बघणार आहोत, त्याचे फॉर्म्युलेचं त्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं जे आहे डेरिव्हेटिव्ह ते आपण बघणार आहोत. इथंही तुम्हाला ओळीनं तुम्ही लिहा साईन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स. आता इथं साईन इथंही तुम्ही काय करा, पहिल्यांदा प्लस लिहा, नंतर मायनस लिहा, प्लस मायनस प्लस मायनस लिहा. आता साईन इन्व्हर्ससाठी 1 जे आन्सर लिहिणार आहे ते रूटमध्ये असणार आहे आणि ते काय असणार आहे, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तेच सेम आन्सर कॉस इन्व्हर्ससाठी असणार आहे, फक्त त्याला निगेटिव्ह साईन असणार आहे. लक्षात ठेवा 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1मधून एक्स हा व्हेरिएबलचा स्क्वेअर जो आहे तो आपण मायनस केलेला आहे. हे झालं तुमचं साईन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्ससाठी. टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्ससाठी सेमच आन्सर असणार आहे. ह्या आन्सरमध्ये काय आहे तर जे डिनॉमिनेटरला रूट साईन गेलेला आहे, रूट साईनमध्ये ह्याचा आन्सर नसणार आहे आणि 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय असणार आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर असणार. टॅन इन्व्हर्ससाठी पॉझिटिव्ह असणार आहे, कॉट इन्व्हर्ससाठी काय असणार आहे तर निगेटिव्ह असणार आहे. आता हे काय आहे, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स. पहिलं पॉझिटिव्ह आणि नंतरचा आन्सर निगेटिव्ह. दोघांचे आन्सर सेम असणार आहेत, फक्त एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल. सेक इन्व्हर्स पॉझिटिव्ह असेल, कोसेक इन्व्हर्स निगेटिव्ह असेल. आता हा लक्षात ठेवताना कसा ठेवायचा आहे तर इथं 1/रूट. आता इथं जो साईन इन्व्हर्स आहे त्याच्यामध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहिले, त्याऐवजी सेक इन्व्हर्समध्ये काय करायचं, इंटरचेंज करायचं. 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिणार, एक्स स्क्वेअर मायनस 1 लिहायचं आणि ॲडिशनल काय लिहिणार आहे तुम्ही, एक्सनं काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि सेम हाच फॉर्म्युला कोसेक इन्व्हर्ससाठी, फक्त त्याला काय असणार आहे, मायनस साईन असणार आहे. आज आपण पाहणार आहोत बघा लॉज ऑफ डिफरन्शिएशन. आता लॉज ऑफ डिफरन्शिएशन तुम्हाला 4 लॉज पाहिजेत बघा. पहिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू के इंटू यू वेअर के इज अ कॉन्स्टंट. जर यू हे फंक्शन असेल बघा, इफ y इज इक्वल टू के यू वेअर यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड के इज अ कॉन्स्टंट, देन म्हणजे y इज इक्वल टू के यू आपण मगाच्या फॉर्म्युल्यामध्येही पाहिलेलं आहे. जर एखाद्या फंक्शनला
यू हे फंक्शन आहे एक्सचं आणि त्याला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर वायचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे तुम्ही dy/dx इज इक्वल टू के इंटू du/dx. म्हणजे कॉन्स्टंट तुम्ही बाहेर लिहा आणि मग यूचं काय तुम्ही लिहा डेरिव्हेटिव्ह लिहा. हा रूल आहे, लॉ आहे डेरिव्हेटिव्हचा. आता एक्झाम्पल मी तर लिहिलं आहे y इज इक्वल टू 5x हे फंक्शन असेल. आता 5 हा काय कॉन्स्टंट आहे आणि x हे काय फंक्शन आहे. देन त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आहे dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ काय असणार आहे 5x. रूलनुसार काय करायचं अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये 5 हा कॉन्स्टंट बाहेर लिहा रूलनुसार आणि डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचं घ्या एक्सचं. आता आपण पाहिलेलं आहे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबल सेम असेल डेरिव्हेटिव्ह त्याचं काय असते 1. सो हिअर वी गेट 5 इंटू 1 इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने हा रूल काय तुम्ही करा वापरा, लक्षात ठेवा. सेकंड आहे बघा द डेरिव्हेटिव्ह ऑफ द सम ऑर डिफरन्स ऑफ टू डिफरन्शिएबल फंक्शन्स. म्हणजे दोन फंक्शन्स असतील बघा इथं. इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू प्लस ऑर मायनस व्ही असेल देन dy/dx इज इक्वल टू du/dx प्लस ऑर मायनस dv/dx. याचा अर्थ काय होतं आहे दोन फंक्शनची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करायचं आहे दोघांचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्याची काय करा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन जे काय असेल ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए प्रोडक्ट ऑर काय असणार डिफरन्स इज द काय त्याला ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन असेल तर ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑफ देअर डेरिव्हेटिव्ज सेपरेट काय करा त्यांचं डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्यांची ॲडिशन घ्या. मी आता इथं एक्झाम्पल एक दाखवलेलं आहे बघा. वाय इज इक्वल टू साइन एक्स प्लस टॅन एक्स लिहिलं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला सांगितलं असेल. आता इथं दोन फंक्शनची काय आहे तुमची ॲडिशन आहे. मग फंक्शन्स काय आहेत ती एक्सचे आहेत म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायचं. एक्स घेतल्यानंतर काय लिहिणार आपण d/dx ऑफ ऑपरेटर यूज करा d/dx ऑफ वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून खाली काय लिहिणार dx वाय असेल तर dy झेड असेल तर dz लिहिणार आहे इज इक्वल टू d/dx ऑफ साइन एक्स प्लस d/dx ऑफ टॅन एक्स. सेपरेट काय करायचं रूलनुसार त्यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला कॉस एक्स आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर बघा थर्ड रूल आहे derivative of product of two functions. If y is equal to u into v where u and v are differentiable functions of x then rule काय म्हणतोय बघा dy/dx is equal to u into dv/dx plus v into du/dx. याचा अर्थ काय आहे दोन फंक्शनचं प्रोडक्ट असेल तर लक्षात कसं ठेवायचं बघा u हे पहिलं फंक्शन असेल v हे दुसरं फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना पहिलं फंक्शन आहे तसंच ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन लिहा प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शनला. सो हिअर वी राईट u इंटू dv/dx प्लस v इंटू du/dx. आता मी इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे बघा y इज इक्वल टू साइन एक्स इंटू रूट एक्स. जे एक्झाम्पल घेतलेत ती मी मगाशी जी तुम्हाला स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह दिलेले होते त्यातलेच मी फंक्शन्स घेतलेले आहेत जेणेकरून ते तुमचे पार्ट आहेत आणि तुम्हाला त्याचा आन्सर माहिती आहे. आता हे डेरिव्हेटिव्ह जे घ्यायचं आहे ते फंक्शन ऑफ एक्स असल्यामुळे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिले म्हणजेच आपण आता लिहिणार आहे d/dx ऑफ वाय इज इक्वल टू d/dx ऑफ साइन एक्स इंटू रूट एक्स. आता वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लिहिणार आहे dy/dx लिहिणार आहे. आता इथं दोन फंक्शनचं प्रोडक्ट आहे हे दिसतंय हे साइन एक्स हे फर्स्ट फंक्शन आहे रूट एक्स हे सेकंड फंक्शन आहे. मग लिहा पहिलं फंक्शन आहे तसंच रूलनुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच लिहा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ज माहीत आहेत साइन एक्स तुम्ही आहे तसंच लिहा रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे 1/2 रूट एक्स प्लस रूट एक्स आहे तसंच लिहा साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हे झालं त्याचं ॲन्सर. या एक्झाम्पलवरून तुम्हाला आता माहिती झालं असेल जर तुमचे डेरिव्हेटिव्ज पार्ट असतील तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं मस्ट प्रिपेअर द डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले. नेक्स्ट आहे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन इफ वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही. तर काय करायचं आहे जो डिनॉमिनेटरचा आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहा व्ही पहिल्यांदा इथं व्ही त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर थांबा एक मिनिट यू अपॉन व्ही असेल वेअर यू अँड व्ही आर फंक्शन्स ऑफ एक्स व्ही इज नॉट इक्वल टू 0 देन
व्ही इंटू डिनॉमिनेटर आहे तसंच लिहा, न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस न्युमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर आहे. आणि त्यानुसार मी ते एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे, ते सोडवून दाखवलेलं आहे. तुम्ही काय करा, इथं डिनॉमिनेटर आहे तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे, न्युमरेटर मायनस न्युमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. हे त्याचं तुम्ही या पद्धतीनं रूल्स पाठ करा आणि ही तुम्हाला एक्झाम्पल्स जी दिलेले आहेत ती तुम्ही सॉल्व करा, तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. ओके.